नीट पेपरफुटी संदर्भात राजधानी दिल्लीतील जंतर मंतरवरील आंदोलन संपल्यानंतर आता कॉक्रोच जनता पार्टीने गावखेड्यातील शाळांचा मुद्दा हाती घेतला आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर CJPचे संस्थापक अभिजित दिपके यांनी हिंगोली जिल्ह्यातील त्यांच्या मूळ गावातील शाळेत जाऊन पाहणी केली असता वेगवेगळे मुद्दे घेऊन आम्ही देशभर दौरा करणार आहोत. काही दिवसांपूर्वी स्कूल ठीक करो हे कॅम्पेनिंग देशभर राबवले जाणार असल्याचं जाहीर आवाहन करण्यात आलेलं आहे. त्यानुसार या कॅम्पेनची सुरुवात आज 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त अभिजित दिपके यांचे मूळगाव असलेल्या हिंगोली जिल्ह्यातल्या संतूक पिंपरी या गावातून करण्यात आले. कॉक्रोच जनता पार्टीचे अध्यक्ष अभिजित दिपके यांच्याकडून आज हिंगोलीमध्ये स्कूल ठीक करो अभियानाची सुरुवात त्यांच्याच मूळगावी असणाऱ्या संतूक पिंपरी या ठिकाणावरून करण्यात आली. स्वातंत्र्य दिनानिमित्त गावामध्ये आयोजित ध्वजारोहण कार्यक्रमाला त्यांनी उपस्थिती लावली. त्यानंतर जिल्हा परिषद शाळेची पाहणी करण्यासाठी शाळेमध्ये दाखल झाले. जिल्हा परिषद शाळेच्या वर्गखोली जाताना शाळेतील खिडक्या फुटक्या असल्याचं पाहायला मिळालं. त्यामध्ये नवल म्हणजे फुटलेली खिडकी झाकून ठेवण्यासाठी एकनाथ शिंदे यांचा फोटो असलेले बॅनर त्या खिडकीला लावण्यात आलं होतं. त्यानंतर दिपके यांनी शाळेतल्या शौचालयाची पाहणी केली असता शौचालयाची दुरावस्थासुद्धा लपवून राहिलेली नाही. शौचालयामध्ये अत्यंत दुर्गंधी पाहायला मिळाली. तसेच शौचालयामध्ये मुतारीमध्ये अत्यंत दुर्गंधी पसरल्याचं दिसून आलं. ही पाहणी झाल्यानंतर अभिजित दिपके यांनी शाळेतील विद्यार्थी आणि पालकांशी संवाद साधला. शाळेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये समस्या असल्याचं पालक आणि विद्यार्थ्यांनी सांगितलेलं आहे. सर्व समस्या अभिजित दिपके यांनी लिहून घेतल्या. तसेच हे कॅम्पेनिंग करत असताना शाळेला भेट दिल्यानंतर कोणकोणत्या सोयीसुविधा आहेत किंवा नाहीत या संदर्भामध्ये CJPच्या वतीनं एक फॉर्म तयार करण्यात आला. तो फॉर्मसुद्धा दिपके यांनी भरलेला आहे. सर्व प्रकारे फॉर्म भरून डाटा संकलित केला जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, हिंगोली.